बहुचर्चित बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामात तब्बल 24 कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप धुळ्याचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी केला आहे। या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी संबंधित कंपनीने जवळपास 2 लाख ब्रास मुरुम वापरला, मात्र रॉयल्टी केवळ 15,000 ब्रासचीच भरली असल्याचा धक्कादायक दावा गोटे यांनी केला आहे। विशेष म्हणजे या 24 कोटी रुपयांच्या मुरुम चोरीत तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच प्रशासकीय अधिकारी सामील असल्याचा घणाघातही त्यांनी केला। या प्रकल्पात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसून मध्यस्थ आणि वकिलांचे मात्र खिसे भरले जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला। आता हा प्रश्न आपण थेट संसदेच्या ग्रीव्हन्स कमिटी समोर नेणार असल्याचा इशारा गोटे यांनी दिला असून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता या भ्रष्टाचारावर कारवाई करून दाखवावी असे खुले आव्हानही त्यांनी दिले आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। बोरविहीर नरडाणा या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी या कंपनीने आजपर्यंत 2 लाख ब्रास मुरुम वापरला। त्यापैकी त्यांनी 15,000 ब्रासची फक्त रॉयल्टी भरलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पत्रामध्ये त्या ठिकाणी 2 खनिजांची चोरी झाली असं म्हटलं। आता ही सगळी जी रॉयल्टी आहे ती 600 रुपये ब्रास गुणिले 2 लाख गुणिले अजून 2 रॉयल्टीच्या दुप्पट दराने वसूल करावी लागते असा हिशोब केला तर 24 कोटी रुपयाची रॉयल्टी चोरी झाली आहे। दुर्दैव असं आहे ते सगळ्या यंत्रणा या भ्रष्ट झालेल्या आहेत। शेतकऱ्याला भाव देताना मात्र 4 लाख रुपये एकर द्यायचा आणि त्या शेतामध्ये जी रॉयल्टी मुरुम माती निघेल त्याचा भाव 600 रुपयाने वसूल करायचा। हे काय सरकार धंदा करायला बसले का? तर याबद्दल आम्ही पार्लमेंटच्या ग्रीव्हन्स कमिटीकडे जाणार आहोत आणि या प्रश्नाचा निकाल लावून घेणार आहोत। दुर्दैव असं आहे की याच्यामध्ये तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व लोक इक्वल सहभागी आहे। मला शब्द लक्षात घ्या, शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना 4 लाखांनी देतात आणि वकिलांनी दावे केले असतील तर तिथे 40 लाखांनी करतात। जळगावच्या एका वकिलाने मार्च 31 पूर्वी 165 कोटी रुपयाची आपल्या रक्कम क्लेम मिळवायचं यश मिळवलं आणि कोर्ट तिथे सांगतात कलेक्टर ऑफिसमध्ये की तुम्ही या वकिलांकडे जा का हा वकील कशाला लावता। हे अशी अंदाधुंदी चाललेली आहे। काय चंद्रशेखर बावनकुळे बोलतात खूप, त्या बघून त्याला सस्पेंड करेल, हे करेल, ते करेल। हे उदाहरण आहे, करायला काय करता तुम्ही बघू।